आहोत राज्यातल्या देशभरातल्या बातम्या वेगवान स्वरूपात 25 मिनिटांमध्ये 50 बातम्या। देशामधील 10 राज्यांमधील 96 मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान होते, तर चौथ्या टप्प्यात देशभरामध्ये 1717 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले। राज्यातील 11 मतदारसंघांसाठी आज मतदान होते। नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीडमधील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले। देशातील 96 जागांवर मतदान होत असून नागरिक मोठ्या संख्येने मतदान करतील। तरुण आणि महिला मतदार उत्साहाने सहभागी होतील असा मला विश्वास आहे, तर आपले कर्तव्य पार पाडून लोकशाही बळकट करूया असं ट्विट मोदींनी केले। ठाणे जिल्ह्यामध्ये 85 वर्षांवरील 634 आणि 103 दिव्यांग नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावलाय। दिव्यांग आणि 85 वर्षांवरील नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा आणि मतदानाचा टक्का वाढावा यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। पुण्यामध्ये महायुतीचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात काँग्रेसने कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देऊन चुरस निर्माण केलेली असून वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरे यांना उमेदवारी दिल्यामुळे पुण्यात पहिल्यांदाच पुणे महापालिकेमधील 4 माजी नगरसेवकांमध्ये ही चौरंगी लढत होतीये। पुणे लोकसभा मतदारसंघामधील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचं औक्षण करण्यामध्ये आलं, तर पत्नी प्रतिभा धंगेकर यांनी औक्षण करून रवींद्र धंगेकरांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्यात। पुण्याचे मवियाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी कसबा गणपतीचं दर्शन घेतलं। बाईकवरून पत्नीसोबत मंदिरापर्यंत प्रवास करत दोघांनीही गणपतीचं दर्शन घेत आशीर्वाद घेतलेत। शिरूर लोकसभा मतदारसंघामधील महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी आंबेगावातील लांडेवाडी येथील मतदान केंद्रावर मतदान केलं। यावेळेस विजयाची खात्री असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे। शिरूरमधून महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे निवडणुकीच्या मैदानात आहेत। अमोल कोल्हेंनी सप्तधेनूचं दर्शन घेऊन गोठ्यामधील गायींना घास भरवून मतदानाच्या दिवसाचा प्रारंभ केलाय। राज्यासह देशाचे लक्ष लागलेल्या बीड मतदारसंघामध्ये आज मतदान होते आणि गेल्या टर्ममध्ये खासदार असलेल्या प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून यावेळेस पंकजा मुंडे यांना भाजपनं खासदारकीसाठी रिंगणात उभं केलंय, तर मवियानं बजरंग सोनावणेंना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे आता बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी मतांची विभागणी झाल्याचं बोललं जात आहे। भाजपच्या गड म्हटल्या जाणाऱ्या रावेर मतदारसंघामधून भाजपनं खासदार रक्षा खडसे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे, तर मवियाकडून राम पाटील हा नवा चेहरा मैदानात उतरवण्यात आलाय। मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागली आहे। जळगाव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी त्यांच्या डांगरगावात सगळ्यात आधी मतदान केलं आणि प्रत्येक मतदारानं लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मोठ्या संख्येनं मतदान करावं असं आवाहन स्मिता वाघ यांनी केलंय। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे मवियाचे उमेदवार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यामधल्या हंगा या त्यांच्या मूळ गावी मतदान केलंय आणि हा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा संघर्ष असून निवडणुकीमध्ये मीच निवडून येईन असं वक्तव्य निलेश लंके यांनी केलंय। तर भाजप आमदार राम शिंदे यांनी जामखेड तालुक्यामधील चोंडी येथे मतदानाचा हक्क बजावला। यावेळेस राम शिंदेंची आई पत्नी यांनी देखील मतदान केलं आणि देशाला महासत्ता बनवण्यासाठी नागरिकांनी मतदान करावं असं आवाहन राम शिंदे यांनी केलंय। सुजय विखे पाटील यांनी निलेश लंकेंवर निशाणा साधला। आम्हाला बोगस मतदान करण्याची गरज नाहीये। निलेश लंकेंचं बोगस मतदान ते करत असतात। आम्ही सुसंस्कृत राजकारण करतो असं सुजय विखेंनी म्हटलंय। शरद पवार खोटं बोलतायत। शरद पवारांनी विखे कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न केलाय, मात्र विखे कुटुंब त्यांना पुरून उरेल असा हल्लाबोल राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय। पवारांना जर नगर जिल्ह्याची इतकी काळजी होती तर ते कुकडीच्या प्राणी प्रश्नावर का बोलले नाहीत असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय।
छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे, संदीपान भुमरे आणि इम्तियाज जलील यांच्यात चुरशीची लढत होणार आहे। 1989 ते 2019 या 3 दशकांमध्ये 1998च्या एकमाईका निवडणुकीचा अपवाद वगळता प्रत्येक वेळेस शिवसेना भाजप युतीचा खासदार निवडून आला होता। त्यामुळे इम्तियाज जलील यांच्यासमोर आजवर एकदाही निवडणूक न हरण्याचा रेकॉर्ड वाचवण्याचं मोठं आव्हान असणार आहे। छत्रपती संभाजीनगरचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे यांचं औक्षण करण्यात आले। त्यांच्या पत्नीनंच त्यांचं औक्षण केल्यानंतर त्यांनी त्यांच्या आईचे आशीर्वाद देखील घेतले। छत्रपती संभाजीनगरचे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी मतदानाचा हक्क बजावला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोडमध्ये भुमरेंनी सहकुटुंब मतदान केले। ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय। परिवर्तनाचा साक्षीदार होण्यासाठी सगळ्यांनी मतदान करा असं आवाहन दानवेंनी केलंय। तर संभाजीनगरमध्ये मतदानाची टक्केवारी वाढेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये ईव्हीएम मध्ये बिघाड झालाय, तर वैजापूरमध्ये 5 ठिकाणी आणि गंगापूरमध्ये 2 ठिकाणी बिघाड झाल्याची माहिती मिळते। तर या बिघाडामुळे मतदान उशिराने सुरू झालंय। जालन्यामध्ये रावसाहेब दानवे यांनी मतदानाचा हक्क बजावला। यावेळेस त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबानं सुद्धा मतदानाचा हक्क बजावला आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावं असं आवाहन देखील त्यांनी केलं। जालना लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या सलग 5 निवडणुकांमध्ये विजयी झालेले भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांची यावेळेस काँग्रेसचे कल्याण काळे यांच्याशी होणारी लढत चुरशीची ठरतीये। तर मराठा आरक्षणासाठी सुरू झालेल्या आंदोलनाचे केंद्रबिंदू जालना जिल्हा असल्यानं या लढतीला विशेष महत्त्व आलंय। महायुतीचे मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचं त्यांच्या कुटुंबियांनी औक्षण केलं असून यावेळेस निवडणुकांसाठी त्यांच्या परिवारानं त्यांना शुभेच्छा दिल्यात। मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे। तर गेल्या 10 वर्षांमधील कामाच्या जोरावर मतदान करतील आणि विजयी होतील असा विश्वास सुद्धा बारणेंनी व्यक्त केलाय। मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। मावळ मतदारसंघामध्ये संजोग वाघेरे आणि श्रीरंग बारणे यांच्यात निवडणुकीचा सामना रंगतोय। शिर्डी लोकसभा मतदारसंघामधील महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी मतदानाचा हक्क बजावला। यंदाही शिर्डीच्या साईंचा आशीर्वाद आपल्यालाच मिळेल असा विश्वास लोखंडे यांनी व्यक्त केलाय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी मतदारसंघामधील जोरवे गावात सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला। यावेळेस त्यांची मुलगी जयश्री थोरात हिनं देखील मतदान केलंय। आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। तर कुलदेवी देवमोगरा मातेचं दर्शन घेत मंत्री विजयकुमार गावित यांनी नटावद या आपल्या मूळ गावी मतदान केलंय। पुण्यामध्ये अभिनेता सुबोध भावे यांनी मतदान केलंय। सुबोध भावे यांनी पत्नीसह आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय जगनमोहन रेड्डी यांनी कडप्पा मतदारसंघामधील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलंय आणि या जागेवरून काँग्रेसच्या वाय शर्मिला, टीडीपीचे चिदीपिरल्ला सुबारामी रेड्डी आणि वायएसआरसीपीचे अविनाश रेड्डी यांनी देखील ही निवडणूक लढवत आहेत। देशाचे माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि त्यांच्या पत्नी उषा नायडू यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। हैदराबाद येथील जुबली हिल्स मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलंय। तर हैदराबादमधील एमआयएम उमेदवार असुद्दीन ओवेसी यांनी मतदानाचा हक्क बजावला। हैदराबादमध्ये ओवेसींचा सामना भाजपच्या माधवी लता आणि बीआरएसचे गद्दम श्रीनिवास यादव यांच्याशी आहे। दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुननं सुद्धा मतदानाचा हक्क बजावला। हैदराबादच्या जुबली हिल्स येथील मतदान केंद्रावर त्यानं मतदान केलंय। तर अभिनेता ज्युनियर एनटीआर यानं देखील सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। हैदराबादमधील जुबली हिल येथील मतदान केंद्रावर त्यानं मतदान केलं। यावेळेस त्यांनी सगळ्यांना मतदान करण्याचं आवाहन देखील केलंय। रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांचा आज वाढदिवस आहे। यावेळेस त्यांनी एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत केक कापत आपला वाढदिवस साजरा केलाय।
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी सध्या निवडणूक प्रचारासाठी मुंबई दौऱ्यावर आहेत आणि उत्तर मुंबईमधील भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यक्रमादरम्यान ते सहभागी झाले। यावेळी मुंबईतील सगळ्या जागांवर महायुतीचा विजय होईल असा दावा धामी यांनी केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे महायुतीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे आणि निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी द्यावी असे निर्देश मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत। समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदिया चंद्रपूर पर्यंत करण्यासाठी नागपूर ते चंद्रपूर, नागपूर ते गोंदिया आणि भंडारा ते गडचिरोली या 3 द्रुतगती महामार्गाचं काम केलं जाणार आहे आणि या प्रकल्पासाठी 46 निविदा दाखल झालेल्या असून लवकरच या कामासाठी कंत्राटदारांची नियुक्ती केली जाणार आहे। मुंबई कोस्टल रोडवरून वांद्रेवाडी सागरी सेतूकडे जाणाऱ्या मार्गावर बसवण्यात येणारा दुसरा महाकाय गर्डर हरियाणा येथून मुंबईत आता दाखल झालाय आणि या आव्हानात्मक मोहिमेसाठी साधारणपणे 3 ते 4 तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे। तर यासाठी आता पालिका प्रशासन आणि तांत्रिक पथक सुद्धा सज्ज झालंय। तर मुंबई विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयामध्ये यंदापासून पदवी अभ्यासक्रमांसाठी 60 ते 40 गुणांकन पद्धत लागू होणार आहे आणि त्यानुसार प्रत्येक सत्रातील लेखी परीक्षा 60 गुणांची असेल आणि 40 गुण हे सातत्यपूर्ण मूल्यमापनासाठी असतील। वसई किल्ल्यामध्ये गेल्या काही काळामध्ये राजरोसपणे प्री वेडिंग फोटोशूट केलं जायचं आणि हे प्रकार थांबवण्यासाठी पुरातत्व विभागाकडे दुर्गमित्रांनी पत्रव्यवहार केलेला होता। अखेर त्यांच्या पाठपुराव्यास यश आलंय। किल्ल्यामध्ये आता प्री वेडिंग शूटिंग करण्यास मनाई करण्यात आली आहे। तर यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। नागपूरमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे। वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलाय। धाराशिव जिल्ह्यामध्ये पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। तर लोहारा तालुक्यामधल्या बेनीतुरा नदीला त्यामुळे पाणी आलंय। मात्र वीज कोसळल्यानं 5 जनावरं दगावली आहेत। फळपिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। रत्नागिरी शहराला आजपासून 1 दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। शेळ धरणामधील पाणीसाठा कमी झाल्यानं नगरपालिकेनं हा निर्णय घेतलाय। त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येतं। उन्हाळी सुट्ट्या लागल्यामुळे तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। मंदिर संस्थानाकडून व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आलंय। तर गर्दी आवाक्यात आल्यानंतर व्हीआयपी दर्शन सुरू करण्यात येईल अशी माहिती मंदिर प्रशासनानं दिली आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। तर मानहानीच्या प्रकरणामध्ये समन्स कायम ठेवण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। आणि आता एक ब्रेकिंग बातमी